महाराष्ट्र राज्य जितका सुंदर, हिरवागार आणि नैसर्गिक वैभवाने भरलेला आहे, तितकाच तो गूढ, रहस्यमय आणि भीतीदायक कथांनी वेढलेला आहे. हिल स्टेशनचे रस्ते, दऱ्याखोरे, वळणावळणांचे घाट, दिवसा हे सगळं निसर्गाचा चमत्कार वाटतो. पण रात्री तेच दृश्य काहीतरी वेगळं रूप घेतं. धुक्याच्या थराने झाकलेले रस्ते, दाट झाडीतून येणारे विचित्र आवाज, अचानक दिसणाऱ्या सावल्या, अपघातात हरवलेले जीव आणि स्थानिकांनी सांगितलेल्या भूतांच्या अनाकलनीय कथांनी हे घाट इतिहासात आणि लोकांच्या मनात एक वेगळंच स्थान मिळवतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात भीतीदायक, रहस्यमय आणि अपघाती घाट, जे केवळ प्रवासाचे मार्ग नाहीत तर स्वतःमध्ये एक भीतीदायक अनुभव आहे. नंबर 1, कशेडी घाट. कशेडी घाटाचं नाव घेतलं की आजही अनेक ड्रायव्हर्सच्या अंगावर शहारे येतात. मुंबई गोवा महामार्गावरचा हा लांब वळणावळणांचा घाट, तरी इतकी खोल की वरून पाहिलं तर खाली काय आहे हेच कळत नाही. हा घाट स्वतःच्या विचित्र वातावरणासाठी कुप्रसिद्ध आहे. एकदम सरळ रस्त्यावर अचानक येणारे कठीण वळण, रात्री अंधारात जवळजवळ न दिसणारी दरी आणि सतत घसरडा आणि मृत्यूला आमंत्रण देणारा उतार. पण या घाटाची खरी ओळख वळणांनी नाही तर वेगळ्याच कोणत्या गोष्टींनी होते. ती गोष्ट म्हणजे येथे दिसणारी आणि लिफ्ट मागणारी सावली. रात्री 2 ते 3च्या दरम्यान इथला माहोल पूर्णपणे बदलतो असं अनेकांनी सांगितलं आहे. रस्त्याच्या एका विशिष्ट स्पॉटवर एक सावली दिसते. काही ड्रायव्हर्स म्हणतात ती सावली त्यांना हात दाखवते, जणू काही लिफ्ट मागते. एका ट्रक ड्रायव्हरने सांगितलं, एकदा मी ट्रक बाजूला थांबवला होता. तेवढ्यात काचेला हलकीशी टकटक झाली. मी बाहेर पाहिलं तर कोणीच नव्हतं. फक्त लांब उभा असलेला तो सावल्यासारखा आकार हळूहळू दरीकडे सरकत होता. या घाटातील अपघात इतके विचित्र आहेत की पोलिसांनाही त्याचं कारण शोधता येत नाही. गाडी रस्त्यावरून सरकते. ब्रेक व्यवस्थित असतानाही ब्रेक फेलसारखी स्थिती होते. ड्रायव्हर्सचं लक्ष विचलित होतं. पण कशाने, कसं, कुणीच सांगू शकत नाही. इथलं जंगल इतकं दाट आहे की फोनच्या नेटवर्कलाही धड श्वास घ्यायला जागा नाही. रात्री एखादी बाईक अचानक बंद पडणं, हेडलाईट कमकुवत होणं आणि कानाशी पुटपुटल्यासारखा आवाज, हे सगळं कशेडी घाटाला महाराष्ट्रातील सर्वात भीतीदायक घाटाचा मुकुट देतं. नंबर 2, ताम्हिणी घाट. ताम्हिणी घाट हा पुणे जिल्हा आणि कोकणातील रोहा यांना जोडणारा एक प्रसिद्ध डोंगर घाट आहे. ताम्हिणी घाट म्हणजे धुक्याचं साम्राज्य. पावसाळ्यात या ठिकाणी धुक्याचे थर इतके दाट होतात की रस्ताच दिसेनासा होतो. रस्त्यावर अचानक दिसणारे लहान सावलीसारखे आकार, दरीतून येणारा थंड आणि ओलसर वारा आणि जंगलातच मिळून जाणारा अंधार, सगळंच मनाला अस्वस्थ करतं. या घाटामधून जाताना रात्री बाईकस्वारांना अनेकदा असं वाटतं की कोणीतरी त्यांच्या मागे येतंय. कधीकधी जरा जास्त स्पष्टपणे जाणवतं, कोणीतरी धुक्यातून पुढे जाताना दिसतं. काही पर्यटक तर सांगतात की घाट ओलांडताना त्यांच्या गाडीचा GPS वेगळाच फिरू लागतो. कधी रस्ता दाखवतच नाही तर कधी तोच रस्ता 3 वेळा गोल फिरल्यासारखा दाखवतो, जणू ताम्हिणीचं धुकं स्वतःच तुमची दिशा चुकवू पाहतं. एका कॉलेज ग्रुपने सांगितलेला अनुभव असा, त्यांनी एका पावसाळी रात्री रस्त्यावर गाडी थांबवली कारण पुढे त्यांना एक माणूस उभा दिसत होता. पण जेव्हा त्यांनी गाडीची हाय बीम लावली तेव्हा तिथे कोणीही नव्हतं. ताम्हिणी घाटातील गूढ प्रकाश, जंगलातील वेगळे आवाज आणि अचानकच हवेच्या दाबात होणारा बदल लोकांच्या अंगावर शहारे आणतो.
नंबर 3, आंबेनळी घाट. हा घाट म्हणजे वळणांचा राजा. एका मागोमाग एक खोल वळणं, त्यात दरीच्या दिशेने झुकणारा रस्ता आणि अखंड शांतता. महाबळेश्वरहून रात्री खाली उतरणं म्हणजे एखाद्या काळोख्या बोगद्यामधून प्रवास केल्यासारखं वाटतं. या घाटाशी जोडलेली एक फार कुप्रसिद्ध दंतकथा म्हणजे पांढऱ्या साडीतील बाई. रात्री कधी रस्त्याच्या कडेला, कधी मधोमध, तर कधी फक्त धुक्याच्या आत हलणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या झळाळीसारखी ती दिसते. एका अनुभवी ड्रायव्हरने सांगितलेला किस्सा तर आजही अनेकांच्या अंगावर काटे आणतो. मी रात्री घाट उतरतोय, धुकं दाटलं होतं. अचानक रस्त्याच्या एकदम मधोमध एक बाई दिसली. मी गाडी थांबवली, पण ती हललीही नाही. मी हळूच बाजूने गाडी काढली, थोडं पुढं गेलो आणि आरशात पाहिलं तर ती मागे नव्हती. मी सावराईच्या आत समोर पाहिलं तर 20 मीटरवर पुन्हा तीच उभी. आंबेनळीचा परिसर इतका आत जंगलात शिरलेला आहे की तिथे नेटवर्क नाही, लोक नाही आणि दरीतून येणारा थंड आवाज रात्री आणखी प्राणघातक वाटतो. इथे 5 मिनिट जरी थांबलं तरी मनात अस्वस्थता वाढत जाते. धुक्यात गायब होणारा रस्ता, झाडांच्या आकारांमध्ये भासणारी माणसाची सावली आणि दरीच्या तळातून येणारे अनोळखी आवाज, ही सगळी मिळून आंबेनळी घाटाला फक्त भीतीदायक नाही तर एक जिवंत रहस्यमय अनुभव बनवतात. नंबर 4, वरंदा घाट. वरंदा घाट हा पुणे आणि कोकण यांना जोडणारा एक अत्यंत भव्य आणि धोकादायक घाटमार्ग आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील या घाटाचे सौंदर्य पावसाळ्यात अधिक रौद्र आणि गूढ बनते. हा घाट पुणे जिल्ह्यातील पूरमार्गे रायगड जिल्ह्यातील महाडकडे जाताना लागतो. या घाटावरून कोकणच्या दिशेने 3000 फुटांपर्यंत खोल दरी आहे, जी येथील शांतता आणि गूढता वाढवते. पावसाळ्यात घसरणाऱ्या दगडांमुळे येथील रस्ता अनेकदा बंद होतो. गावकऱ्यांच्या मते काही वेळा झाडीतून 2 चमकणारे डोळे त्यांच्याकडे टक लावून पाहतात, पण जवळ गेल्यावर मात्र काहीच दिसत नाही. रात्रीच्या वेळी येणारे मंद सळसळ, खडकांचा आवाज आणि वाऱ्याचा विचित्र शिटका, हे सारे आवाज दरीची, जंगलाची आणि निसर्गाची भव्यता दर्शवतात. अनेकांना हे आवाज केवळ भुताटकीचे नसून वाऱ्याचा दाब, दरीतील प्रतिध्वनी आणि वन्यजीवांचे असल्याचे जाणवते. दरीत दिसणारे चमकणारे स्थिर डोळे हे अनेकदा वन्य प्राणी म्हणजेच बिबट्या किंवा इतर मोठे प्राण्यांचे असू शकतात, जे शिकार करण्यासाठी किंवा टेहाळणीसाठी बराच काळ एकाच ठिकाणी स्थिर राहतात. नंबर 5, कसारा घाट. कसारा घाट हा मुंबई-नाशिक महामार्गावरील एक अत्यंत महत्त्वाचा आणि तितकाच गूढ असा घाट आहे. कसारा घाट हा मुंबईला उत्तरेकडील आणि पूर्वेकडील राज्यांशी जोडणारा एक ऐतिहासिक घाटमार्ग आहे. या घाटाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे रस्त्यासोबतच रेल्वे मार्गही आहे, ज्याची चढाई अभियांत्रिकीचा एक उत्कृष्ट नमुना मानली जाते. कसारा घाट त्याच्या अपघातांच्या इतिहासातून जन्मलेल्या अनेक गूढ कथांसाठी प्रसिद्ध आहे. ट्रक चालकांनी सांगितलेली रस्त्यावर बसलेला आणि अचानक गायब होणारा मुलगा, ही कथा या घाटातील सर्वाधिक प्रचलित आणि जुनी कथा आहे. मान्यता अशी आहे की अपघातात बळी पडलेल्या एखाद्या लहान मुलाचा आत्मा येथे फिरत असावा, ज्यामुळे तो वाहन चालकांना थांबवून धोकादायक वळणांवर अपघातापासून वाचवण्याचा प्रयत्न करतो, असे काही जण मानतात. दाट जंगलांमुळे आणि विशेषतः धुक्यामुळे घाटाच्या वळणांवर अनेकदा
विचित्र आकार आणि सावल्यांचा भास होतो. रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेला दाटलेल्या झाडांची सावली, वाहनांच्या दिव्यांचा खेळ यातून सावल्या दिसल्याचे अनुभव सांगितले जातात. घाटातील काही वळणे अत्यंत धोकादायक आहेत. येथे गाडीचा वेग वाढल्यास किंवा चालकाचे नियंत्रण सुटल्यास मोठा अपघात होतो. अशा ठिकाणी अपघातग्रस्त व्यक्तींच्या आत्म्यांचे अस्तित्व असल्याचा समज वाढतो. पावसाळ्यात विजांचा कडकडाट आणि त्याचे दरीतून उमटणारे प्रतिध्वनी रात्रीच्या वेळी घाटातील शांतता भंग करून भीतीचे वातावरण निर्माण करतात. हा घाट त्याच्या तीव्र वळणांमुळे आणि पावसाळ्यातील धुक्यामुळे नेहमीच धोकादायक मानला जातो. पावसाळ्यात येथे इतके दाट धुके पडते की विजिबिलिटी शून्य होते, ज्यामुळे अपघात होण्याची शक्यता खूप वाढते. मुंबई आणि नाशिक दरम्यान मोठ्या संख्येने मालवाहू वाहने धावत असल्याने येथे रात्रीच्या वेळी वाहतूक अधिक धोकादायक ठरते. तर असे हे महाराष्ट्राचे 5 घाट दिवसा खूप सुंदर दिसतात, पण त्यांच्या मागे मोठा अंधार लपलेला आहे. हे साधे रस्ते रात्री एका वेगळ्याच गूढ जगात घेऊन जातात. या कथा खऱ्या असोत वा नसोत, पण या घाटांवरून रात्री प्रवास करताना अंगावर नक्कीच काटा येतो आणि एक वेगळा थरार अनुभवायला मिळतो. तर तुम्हाला ही रहस्यमय माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या अकस्मात मराठी हॉरर स्टोरीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि थरारक कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.